तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, रेमेडियल एक्झामिनेशन इझी असते की खूप टफ असते याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे ते मनात संग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एक्झाम आता तोंडावर येऊन टेपली विद्यार्थी मित्रांनो. अशातच खूप जास्त विद्यार्थी आता कन्फ्यूज आहे की दादा आमचा आता झिरो स्टडी आहे, इतक्या ऐन टायमावर यांनी रेमेडियलचे फॉर्म वगैरे ऍक्टिव्ह केले, त्यानंतर इतक्या लवकर आमची एक्झाम शेड्यूल केली, त्या दरम्यान आम्हाला जे ते काही प्रॉपर स्ट्रॅटर्जी दे, काही टिप्स दे, काही ट्रिक्स दे, जेणेकरून आम्ही MCQ वगैरे जे ते क्रॅक करू शकतो. ओके, तर मी प्लॅन करतो विद्यार्थी मित्रांनो, असं 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सांगितलं तर ते खूप म्हणजे व्हिडिओज लेंदी होऊन जाईल. ओके, आणि तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट समजणार पण नाही. त्यामुळे मी एक प्लॅन करतो की तुमच्यासाठी एक कोर्स डिझाईन करू, त्यामध्ये MCQ स्पेशली मॅथमॅटिक्स सारखे सब्जेक्टचे किंवा थेरॉटिकल सब्जेक्टचे पण असतील, मॅथमॅटिक्सचे असतील. ओके, जे काही तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जी काही तुमची ब्रांच असेल, जे काही असतील, पण मोस्टली स्टुडंटला जे ते फिजिक्स, त्याच्यानंतर फर्स्ट इयरचे जे पण सब्जेक्ट असतील ना, M1 M2, ओके, तर किंवा थर्ड सेमिस्टरमधला M3 असेल, तर अशा सब्जेक्टमध्ये जास्त बॅकलॉग लागतात. तर त्यासाठी मी कोर्स डिझाईन करायचा प्लॅन करतोय की जे काही विद्यार्थी वगैरे असतील ज्यांनी खूप चांगला स्कोर केला मॅथमॅटिक्समध्ये रेग्युलर एक्झाममध्ये. ओके, आणि असे 1-2 विद्यार्थी की ते तुम्हाला सांगू शकतील की ज्यांनी स्वतःनी रेमेडियल दिली. ओके, की कशा प्रकारे क्वेश्चन वगैरे येतात. ओके, तर म्हणजे तुम्हाला तर शिकवतील असे विद्यार्थी ज्यांनी की रेमेडियलमध्ये तो सब्जेक्ट पास न करता डायरेक्ट रेग्युलरमध्येच केलं, पण रेमेडियल ज्यांनी दिली त्यांना पण अनुभव तुम्ही नक्कीच त्या कोर्सद्वारे मी शेअर करायचा प्रयत्न करेल, कारण ते जास्त बेटर वेमध्ये तुम्हाला सांगू शकतील. ओके, तर काही ट्रिक्स असतील, टिप्स असतील, काही स्ट्रॅटर्जी असतील, असा मी कोर्स प्लॅन करतोय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तो कोर्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवू की नाही. ओके, तर तो थोडा म्हणजे विद्यार्थ्यांना आणायचं, मग त्यांच्याशी कोर्स डिझाईन करायचा, एडिटिंगचा खर्च वगैरे. तर नॉर्मलची फीज असेल, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो 200च्या आतच आम्ही त्याची फीज वगैरे ठेवू. पण तुम्ही मला म्हणजे विद्यार्थ्यांचा आधी पाहिजे की कोर्स खरंच डिझाईन करून फायदा आहे की नाही. ओके, कोणी त्याला घेईल पण काही नाही, तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल की नाही, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाका की दादा वी आर इंटरेस्टेड फॉर कोर्स. ओके, त्यानुसार मी डिझाईन करेल. ओके, 1 सेकंड लागेल, नक्की कमेंट करा. आता मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे एक्झामिनेशन होणार आहे. तुम्हाला जसं की माहिती की D-BATUची रेमेडियल एक्झाम जी 50 मार्क्सची होते. ओके, तर 50 मार्क्सची MCQ एक्झामिनेशन होते. एक क्वेश्चन 1 मार्काला असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि बऱ्याचशा वेळेस असं झालं होतं की 25 क्वेश्चन यायचे आणि 2 मार्काला 1. ओके, किंवा असं पण येतं की तुम्हाला जे ते 40 प्रश्न विचारतील, 30-30 मार्काचे, म्हणजे 1-1 मार्काचे असे 30 प्रश्न, आणि जे 31 पासून तर 40 क्वेश्चन असतील किंवा असे ते रँडमली पण पुट करू शकता. ओके, तर ते 2 मार्काला असतील असे 10 क्वेश्चन. ओके, जर याची टोटल तुम्ही भेटली हे 30 आणि ते 20, तर असे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो टोटल 50 मार्क्सचा पेपर देणार आहे. ओके, 50 मार्क्समधून तुम्हाला प्लॅन करायचं की कसे पण करून 20 मार्क्स तुम्हाला पहिले आपले स्कोर करायचे, जे काही आपले पासिंग मार्क्स आहे. ओके, पासिंग नंतर आपल्याला बाकीचा विचार करायचा आहे. मी तर म्हणतो फक्त पासिंगचा विचारच तुम्ही करा. ओके, सगळ्यात आधी आणि शेवटचा एकच थॉट राहायला पाहिजे की मला काही पण करून हा सब्जेक्ट क्लिअर करायचा, पास करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आता म्हणजे मनात प्रश्न येत असेल, दादा इतकी कमी दिवस उरले, कशा प्रकारे स्टडी आम्ही स्टार्ट करायला पाहिजे. ओके, तर कोर्स थोडा आपला म्हणजे 1-2 दिवसात येईलच, जर तुम्ही चांगला प्रतिसाद मला कमेंट बॉक्समध्ये टाकला तर. किंवा मग मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचे युनिट वगैरे असतात, किंवा मॅथमॅटिक्सचं जर बोलू तर आपली निरालीची बुक असते किंवा BB सिंग बुक असते, ती पण बेस्ट आहे. ओके, तर त्यामागे जे पण MCQ वगैरे असतं त्यामधून तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतर रेमेडियल एक्झामिनेशन जे आधी व्हायच्या, ओके, म्हणजे 1-1.5 वर्ष आधी जी रेमेडियल एक्झामिनेशन झाली होती, त्यामधले तुम्ही क्वेश्चन वगैरे जर कोणाकडे अवेलेबल असतील, कोणाला काही आठवत असतील, काही स्क्रीनशॉट वगैरे असतील त्याचे, ओके, बुकमधले बोलतोय मी, तर ते नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता, कारण ते पण रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काही टिप्स अँड ट्रिक्स राहतात. ओके, सॉरी, तर याच्यामध्ये जे 50 क्वेश्चन आहे तुम्हाला. ओके, अर्थातच हे तर नक्कीच आहे की तुम्हाला 50 पैकी 50 मार्काचा पेपर जे ते आला, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व मी तर बोलेल यार 15 ते 20 मार्क करू शकता, म्हणजे पासिंग तर तुम्ही करू शकता. किंवा काही विद्यार्थी असे असतील की त्यांना ती पासिंग करणे पण खूप जास्त मुश्किल आहे. ओके, अशा विद्यार्थ्यांना जे ते थोडंफार ट्रिक्स अँड टिप्सचा जो तो वापर करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला जे काही स्ट्रॅटर्जी वगैरे असतील की याचं A, दुसऱ्याचं B, तिसऱ्याचं C वगैरे. ओके, तर अशा काही भांगाडी तुम्हाला पडायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले ऑप्शन तुम्हाला लक्षात ठेवायची की 4 ऑप्शन राहतात. ओके, म्हणजे तुमच्याकडे जर 4 ऑप्शन आहे त्यापैकी तुम्ही ट्राय करा यार, ॲटलिस्ट 1 किंवा 2 तरी ऑप्शन असे असतील की जे तुम्ही निग्लेक्ट करू शकता किंवा शुअर असतील की हे याचा आन्सर राहूच नाही शकत. ओके, तर असे ऑप्शन तुम्हाला निग्लेक्ट करायचे, म्हणजे 4 ऑप्शनपैकी 2च ऑप्शन होता. तर 4 पैकी 1 येण्याची प्रॉबॅबिलिटी 1/4 आहे, पण जर तुम्ही 2च याचा विचार केला तर याची प्रॉबॅबिलिटी 50-50 विद्यार्थी मित्रांनो. एक तर तुमचं डायरेक्ट राईट राहील किंवा रॉंग राहील. ओके, आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम चान्स असतो की जर तुमचं उत्तर वगैरे तुम्ही मनापासून सोडवता किंवा थोडंफार काही आठवत आहे ना, तर तुमचं उत्तर पॉझिटिव्हच राहील, म्हणजे आपल्याला 1 मार्क तिथे आरामशीर स्कोर करता येतोय विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हा सगळ्यात पहिला गेम आहे की तुम्हाला जे ते निग्लेक्ट करायचं आहे, जे एकदम शुअर आहे की हे ऑप्शन या क्वेश्चनचा राहूच नाही शकत, तर त्याला निग्लेक्ट करायचं आहे. दुसरं एक राहतं की ऑल ऑफ दी अबाव, नन ऑफ दी अबाव. ओके, तर अशामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके, तर हे ज्या पण क्वेश्चनमध्ये असतं थोडी प्रॉबॅबिलिटी जास्त असेल की त्याचा आन्सर Dच असेल, म्हणजे ऑल ऑफ दी अबाव किंवा नन ऑफ दी अबाव, किंवा एक असं पण असू शकतं की बोथ A and B, आणि
की नॉट ए नॉट बी, नॉर ए नॉट बी. ओके, तर असं पण ऑप्शन राहू शकतं. तर यांच्यापैकी तुम्हाला थोडा म्हणजे डोकं लावून काम करायचं आहे. यांच्यापैकी मोस्ट ऑफ दी जर असे क्वेश्चन्स आले तर हे उत्तर राहू शकतात. आता तिसरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुक्काचा गेम इथे स्टार्ट करावा लागेल. तुम्ही बोलाल की दादा तूच सांग कोणत्या ऑप्शनवर तुक्का मारायला पाहिजे, जे एकदम ॲप्रोप्रिएट वाटते तुम्हाला मनाला की हे ऑप्शन याचं राहू शकतं, किंवा जे काही तुम्हाला थेरोटिकल वगैरे क्वेश्चन असेल की हां याची लिंक थोडी इथे जुडते तर हे राहू शकतं, तर अशा ऑप्शनला नक्कीच तुम्ही क्लिक करायला पाहिजे. आता तुम्ही बोलाल की दादा ठीक आहे थेरीचं थोडीफार लिंक आम्हाला लावू शकते, पण मॅथमॅटिक्सचं काय, तर मॅथमॅटिक्समध्ये गाईज तुम्हाला फॉर्म्युलेज असतात. ओके, तो फॉर्म्युलेज वगैरे तर पार्ट करावेच लागतील. आणि कोर्स मी डिझाईन केलं तर नक्कीच त्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे येऊ शकतात ते नक्कीच त्याच्यामध्ये डिझाईन करेल. ओके, तर तो पण आपला प्लॅन वगैरे चालू, खूप साऱ्या गोष्टी यार. आणि मध्यंतरी मला खूप जास्त बाकीचे पण काम करायचे फायनल इयरला मी स्वतः आहे. ओके, तर त्यामुळे जे ते बाकीच्या गोष्टी पण हँडल करायच्या. पण ठीक आहे यार, तुमच्यासाठी मी हा कोर्स नक्कीच डिझाईन करायचा पूर्ण प्लॅन करेल. पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की दादा आम्ही इंटरेस्टेड आहोत, आम्ही हा कोर्स घेऊ आणि विषय वगैरे जे ते पास करू. ओके, तर नक्कीच याची हेल्प होऊ शकते. तर त्यानुसार तुम्हाला थोडेफार ऑप्शन वगैरे मॅथ असेल तर फॉर्म्युले वगैरे पाठ करून जायचं आहे, म्हणजे ते ॲटलिस्ट तुम्हाला एक लिंक तरी लागेल. ओके, तर हे काही टिप्स अँड ट्रिक्स होत्या. त्यानंतर जे 50 मार्काचं आहे तुम्हाला जे येते मोस्टली जर तुम्हाला 15 जरी क्वेश्चन येत असले, 5-6 क्वेश्चन असे जरी तुम्ही केले की याचं हे राहू शकतं थोडी लिंकिंग थ्रू, आणि बाकीचे रिमेनिंग तुमच्याकडे 30 क्वेश्चन असतील, 25 असतील. ओके, तर अशा क्वेश्चनला जर तुम्ही तुक्का जरी मारला तरी तुमची पासिंग निघते विद्यार्थी मित्रांनो. ओके, फक्त थोडं माइंड गेमनी चाला आणि माइंड गेमनी ही एक्झामिनेशन तुम्ही क्रॅक करू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला एक्झामिनेशन वगैरे द्यायची आहे. मी तुम्हाला A to Z सांगितलं की कशा प्रकारे एक्झामिनेशन होतं, ऑनलाईन एक्झामिनेशन होते. तुम्ही बोलाल टॅब वगैरे स्विच होऊ शकता का, झाले तरी करायचे नाही आहे, हे तुम्हाला मी आत्ताच वॉर्न करतो. ओके, कारण की एक्झामिनेशनमध्ये जे येते तुमची जर स्कॅनिंग वगैरे किंवा कॅमेरेज वगैरे ऑन वगैरे असले आणि तुम्ही जर असे माल प्रॅक्टिसमध्ये पकडले गेले ना विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी म्हणजे इथे तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते. ओके, काही विद्यार्थी तर डिबार पण होऊन जातात. तर असे पण केसेस समोर आलेले डिबार 2मध्ये. तर नक्कीच तुम्ही या गोष्टींपासून सावध राहा, एक्झामिनेशन प्रॉपरली द्या. कोर्सबद्दल मला नक्की सांगा की तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही. ओके, मी तुम्हाला सांगितले कोर्समध्ये आम्ही जे ते फॉर्म्युलेज वगैरे कव्हर करू. मॅथमॅटिक्स असेल तर त्याचे जे काही फॉर्म्युलेज वगैरे किंवा सम्स वगैरे शॉर्टकट वेमध्ये कसे सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तुक्क्याची ट्रिक थोडीफार तिथे सांगणार आहे. ओके, असं नाही की 100% त्याच्यावरच तुम्हाला जायचं आहे, पण एक साईड बाय साईड ॲटलीस्ट तुम्ही 5 ते 6 मार्क तिथे स्कोर करू शकता. आणि हां, पासिंग एक मार्काची इम्पॉर्टंट असते विद्यार्थी मित्रांनो, कारण 1 मार्काने पण विद्यार्थी फेल झाले मला विचारा तुम्ही. ओके, तर तो विषय आता थोडा जाऊ देऊ. पण हां, असे काही पॉईंट्स आपण त्याच्यात कव्हर करणार आहोत. ओके, ज्यांनी ऑलरेडी रेमेडियल दिली आहे त्यांना पण कोर्समध्ये आम्ही घुसून आणू की भाई तू पण सांग की तुझा अनुभव वगैरे काय. ओके, जे टॉपर असतील ते तुम्हाला मॅथ शिकवतील तिथे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण कोर्स वगैरे हँडल करू. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया यावर काय. ओके, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी.